मध्य रेल्वेच्या मुंबई कर्जत रेल्वे मार्गावरील नवीन उभारण्यात येणाऱ्या रेल्वे कारशेडच्या ठिकाणी आवश्यक असलेल्या मातीचा भरावाचं काम आता वादाचा विषय ठरतंय। कर्जत रेल्वे स्थानकाजवळील मध्य रेल्वेच्या सावरगावमधल्या नव्याने उभारल्या जाणाऱ्या कारशेडला मातीचा भराव टाकण्याचं नियोजन रेल्वे प्रशासनाच्या मंजूर आखाड्यानुसार आहे। पण हे नियोजन असताना ह्या मातीचं उत्खनन आणि भरावांमध्ये महसूल विभागाला आवश्यक ते गौण खनिज महसूल तथा रॉयल्टी भरणं हे ठेका प्रांत कंपनीतला बंधनकारक आहे। पण नव्याने उभारल्या जाणाऱ्या कारशेडला टाकण्यात येणाऱ्या भरावाबाबत रॉयल्टी वसूल न झाल्याचा आरोप तसेच या संदर्भात लेखी तक्रार करून संबंधित अधिकाऱ्यांवरती आणि ठेकेदारांवरती कारवाई करावी अशी मागणी राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना पत्र पाठवलंय असं भारतीय जनता पार्टीचे कर्जत खालापूर विधानसभा संपर्क प्रमुख किरण ठाकरे यांच्याकडून सांगण्यात आलेलं आहे। रेल्वेचं कारशेडचं काम सुरू आहे, त्याच्यामध्ये असलेला हा रॉयल्टीचा मुद्दा उपस्थित झालेला आहे। या संदर्भातील नेमकी तुमची तक्रार काय आहे आणि काय मागणी? सदर ठेकेदाराला रेल्वेने 10,61,412 क्युबिक मीटर काम करण्याकरता इथे टेंडर दिलेलं आहे आणि त्याची रॉयल्टी ही ठेकेदारांनी भरणं बंधनकारक आहे। तरी ही रॉयल्टी कुठेतरी चुकवण्याचं किंवा ती त्याच्यामध्ये भ्रष्टाचार करण्याचं काम एकंदरीत ठेकेदार आणि प्रशासनाकडनं होताना दिसत आहे। जवळजवळ 22 कोटी रुपये या सर्व भराव्याचे जे महसूल आहे, ते शासनाचं महसूल आहे, ते भरलं गेलं पाहिजे, परंतु ते प्रशासन वसूल करताना दिसत नाही, ठेकेदार भरताना दिसत नाही। त्याच्यामुळे महाराष्ट्र शासनाचे 22 कोटी रुपयाचं नुकसान हे आपल्याला होताना दिसत आहे। रॉयल्टी वसूल करणे हे महसूल विभागाचं काम आहे। जेवढे उत्खनन आपण करणार आहोत आणि जो उत्खनन केलेली माती आहे ती जिथे टाकणार आहोत त्याचे पंचनामे करून त्याची मोजमाप घेऊन हे रॉयल्टी वसूल करण्याचं काम हे महसूल खात्याचं आहे, परंतु ते करताना दिसत नाही आहेत। म्हणून हा महाराष्ट्राचा महसूल आहे, महाराष्ट्र शासनाचा, तो कुठंतरी महाराष्ट्र शासनाचं नुकसान होताना आपल्याला दिसतंय। यामध्ये नेमकं जे आहे ते फक्त शासकीय अधिकारीच आहेत की कोणत्या राजकीय वरदहस्त यासाठी असेल असं वाटतंय का तुम्हाला? नाही, खरं तर ही जबाबदारी प्रशासनाची आहे आणि हे सरकारी जे अधिकारी आहेत, तहसीलदार, प्रांत, कलेक्टर साहेब यांच्या अखत्यारीखाली हा विषय आहे, तर त्यांनी ते याच्यामध्ये लक्ष घालून ती वसुली करायला पाहिजे होती, अद्याप ते करताना दिसत नाही। ठेकेदार आणि यांच्या संबंधित असलेल्या अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे, त्यांच्या फौजदारी कारवाई करण्याची मी कोर्टाकडे जाऊन आता मागणी करणार।